पाहताय स्पेशल रिपोर्ट। गेली अनेक वर्ष ठाणेकरांनी पाहिलेलं एक स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे। ठाण्यातील मेट्रो मार्ग 4 आणि 4A या मार्गिकांची ट्रायल रन नुकतीच यशस्वीरित्या पार पडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते। ठाणेकरांसाठीच्या या मेट्रोची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत पाहूया। ठाणेकरांकरता हा मार्ग अतिशय महत्त्वाचा असणार आहे। जवळपास 172 वर्षांनंतर पुन्हा ही मेट्रो ठाण्यामध्ये धावतीये। ठाणे मेट्रो मुंबईसह MMR क्षेत्रातील प्रवाशांना वाहतूक कोंडीतून सोडवण्यासाठी वेगवान आणि गारेगार प्रवासासाठी MMRDA नं टाकलेलं आणखी एक यशस्वी पाऊल म्हणजेच ठाणेकरांसाठीची ही मेट्रो। याच मेट्रोची आज ट्रायल रन पार पडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाणेकरांसाठीच्या या पहिल्या मेट्रोची चाचणी पार पडली। मेट्रो मार्ग 4 आणि 4A वरील ठाण्यातील गायमुख ते कॅडबरी या मार्गावरील 10 स्थानकांदरम्यान ही मेट्रो धावली। मी ठाणेकर आणि मुंबईकर दोघांना विश्वास देऊ इच्छितो की पुढच्या वर्षीच्या शेवटापर्यंत यातलं मॅक्सिमम काम आम्ही पूर्ण करू, पण तरी काही काम मात्र हे 2027 पर्यंत जाईल। मात्र एकदा हा मार्ग झाला की ठाण्यापासून तर CST पर्यंत 58 किलोमीटरची सर्वात मोठी मार्गिका ही मुंबईकरांकरता ठाणेकरांकरता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। हा ठाणेकरांसाठी खऱ्या अर्थाने एक मोठी अचीवमेंट आहे आणि मला आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मुंबई ठाणे जी रेल्वे धावली होती ती 22 सप्टेंबर 1853 साली, 22 एप्रिल का काहीतरी, आणि आज 22 तारीख आहे। जवळपास 172 वर्षांनंतर पुन्हा ही मेट्रो ठाण्यामध्ये धावतीये। म्हणजे ती रेल्वे होती, आता ही मेट्रो आहे। आता या मेट्रो मार्गाची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूया। या मेट्रो मार्गाची लांबी 35 किलोमीटर इतकी आहे। एकूण स्थानक आहेत 32। या मार्गासाठी आतापर्यंत एकूण 16,000 कोटी रुपयांचा खर्च आलाय। या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या डब्यांची संख्या असेल 8। या मेट्रोमध्ये आधुनिक ट्रेन कंट्रोल आणि मॅनेजमेंट सिस्टीम, प्रवासी आपत्कालीन संपर्क यंत्रणा, स्वयंचलित अग्निशमन प्रणाली, अडथळा शोध उपकरण, ऑनबोर्ड उद्घोषणा आणि माहिती प्रणाली, ऊर्जा बचत करणारी पुनरुत्पादक ब्रेकिंग प्रणाली अशी या मेट्रोची वैशिष्ट्ये आहेत। ठाणेकरांकरता हा मार्ग अतिशय महत्त्वाचा असणार आहे। पूर्व उपनगर, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे। हा देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल। 58 किलोमीटरचा हा मार्ग होईल की ज्याच्यामध्ये जवळपास 21 लाख लोक रोज हे प्रवास करू शकतील आणि प्रवासाचा वेळ या मेट्रो मार्गामुळे 50 ते 75% या ठिकाणी कमी होणार आहे। आता ठाणे मेट्रोची ट्रायल रन तर यशस्वीरित्या पार पडली आहे, त्यामुळे या मेट्रोमुळे आता ठाणेकरांचा प्रवास खरंच सुकर होणार का? गेली अनेक वर्ष ठाणेकर हे वाहतूक कोंडीने त्रस्त होते। विशेष करून घोडबंद रोडवरची वाहतूक कोंडी तर अनेकांची डोकेदुखी होती। आता या नवीन सुरू होणाऱ्या मेट्रोमुळे ठाणेकरांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे। हितेश पांचाळसह मी अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे।